सर्वांना हरिओम. कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. भवं भवानी सहितं नमामि. आज आपण श्री सद्गुरू मच्छिंद्रनाथ यांच्या चरित्राचा थोडक्यात अभ्यास करणार आहोत. ओम गुरुजी सत नमो आदेश. श्रीमद भागवतात उल्लेख केल्याप्रमाणे श्री ऋषभदेवांच्या 100 पैकी 9 नारायण म्हणून प्रसिद्ध असलेल्या मुलांनी जगाच्या विश्वाच्या उद्धारासाठी कलियुगात अवतार धारण केले. त्यातील कवी नारायणाचे प्रथम अवतार असलेले श्री गुरु मत्स्येंद्रनाथ म्हणजे श्री मच्छिंद्रनाथ होय. श्री मच्छिंद्रनाथ कथासार या मालू कवी विरचित दृष्टांत स्वरूप ग्रंथात उल्लेखित केल्याप्रमाणे कवी नारायणांनी मत्स्याच्या अर्थात मासळीच्या पोटी अवतार घेतला, म्हणून त्यांनी मत्स्येंद्रनाथ नामकरण धारण केले. श्री मत्स्येंद्रनाथ हे नाथपंथाचे आद्य नाथाचार्य आहेत. कौलमताचे व हठयोगाचे विवरण करणाऱ्या प्राचीनतम ग्रंथापैकी असणाऱ्या कौल ज्ञान निर्णय या संस्कृत ग्रंथाचे जनकत्व त्यांच्याकडे जाते. सिद्ध परंपरांमध्ये गुरु मच्छिंद्रनाथांचे स्थान परम आदरणीय मानले जाते. मध्ययुगातील भक्ती चळवळीमध्ये प्रमुख भूमिका बजावणाऱ्या नाथ संप्रदायांचे ते संस्थापक मानले जातात. जगात सर्वात प्रथम भगवान शिवशंकरांकडून योगविद्या प्राप्त करून तो योग संपूर्ण विश्वाला ज्यांनी शिकवला ते स्वामी मच्छिंद्रनाथ होत. विरक्ती आणि वैराग्य यांचे चैतन्यमय आणि जिवंत उदाहरण श्री गुरु गोरक्षनाथांच्या रूपाने जगाला प्रदान करणारा महायोगी म्हणजे स्वामी मच्छिंद्रनाथ. शाबरी विद्या म्हणजे भानामती किंवा बंगाली चेटूक विद्या करणारी विद्या नाही, तर देवादिदेव महादेव आदिमाया पार्वती बिल्लिनीच्या रूपात असताना तिला लोकभाषेत सांगितलेला तो एक वेदच आहे असे संपूर्ण विश्वाला खात्रीने आवर्जून सांगणारा जगातील लोकोत्तर महापुरुष म्हणजे स्वामी मच्छिंद्रनाथ होत. महादेवाच्या मानसपुत्राला अर्थात वीरभद्राला स्वतःच्या शक्तीचा आणि पराक्रमाचा झालेला अहंकार संपूर्णपणे घालवण्याचे सामर्थ्य ज्यांच्यामध्ये होते ते ऋषीश्रेष्ठ स्वामी मच्छिंद्रनाथ होत. महादेव शंकरानंतर ज्या कोणाला संजीवनी विद्येचे केवळ ज्ञानच होते एवढेच नाही, तर त्या अत्यंत कठीण विद्येमध्ये पारंगत असणारे आणि स्वतःवर तसेच मीननाथांवर संजीवनी विद्येचा वापर करून स्वतःचे परमश्रेष्ठत्व सिद्ध करणारे तपोनिष्ठ विभूतिमत्व म्हणजे श्री गुरु मच्छिंद्रनाथ होत. गोरक्षनाथांना अवधूत स्थिती प्राप्त झालेल्या श्रेष्ठतम शिष्याच्या तपोवयतेचा अहंकार अत्यंत साध्या लपंडावाच्या खेळाने आव्हान देऊन त्रिखंडात तिन्ही लोकांमध्ये क्षणात संचार करणाऱ्या गोरक्षनाथांना सुद्धा पुन्हा शरण आणणारे जगातले पहिले शिवशिष्य म्हणजे स्वामी मच्छिंद्रनाथ होत. गुरु मच्छिंद्रनाथांनी जो लपंडाव मांडला होता त्यामध्ये त्यांनी
पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाशाची रूपे धारण केली होती. आणि तेवढेच सोडून गोरक्षनाथांनी त्रिखंड म्हणजे तिन्ही लोक चाळणीत चाळून पाहिले. त्या ठिकाणी आपल्या गुरूंना शोधून पाहिले, पण त्यांना स्वामी मच्छिंद्रनाथ सापडलेच नाहीत. कसे सापडतील? कारण ते तर पंचमहाभूतांच्या रूपात होते. अशा या आद्यगुरू बडे बाबा श्री मच्छिंद्रनाथ महाराज यांचा जन्मोत्सव मायंबा सावरगावला येते. या ठिकाणी समाधी संजीवन मंदिरामध्ये दरवर्षी ऋषी पंचमीला मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. बाल मच्छिंद्र 5 वर्षाचा झाल्यानंतर एके दिवशी त्याचा पिता कामिक त्याला सोबत घेऊन मासे धरण्यासाठी यमुनेवर गेला. तेथे त्याने मासे मारण्यासाठी जाळे पसरले. त्यामध्ये पुष्कळ मासे आले. ते मासे त्याने किनाऱ्यावर मच्छिंद्रनाथावर आणून ठेवले आणि पुन्हा तो जाळे घेऊन पाण्यात गेला. आपल्या बापाचे ते कृत्य पाहून आपल्या मातृकुळाचा नाश करण्यास हा प्रवृत्त झालाय, उद्युक्त झालाय, असे मच्छिंद्रनाथाच्या मनात विचार आला. कारण त्याने मच्छीच्या पोटातून जन्म घेतला होता ना. आपण इथे असताना आपला बाप हे कर्म करीत आहे हे शांत बसून पाहणे चांगले नाही. आस्तिक ऋषीने सर्व प्रकारे उपकार करून जन्मेजय राजाच्या सर्पसत्रात नागकुळाचे रक्षण केले. त्याचप्रमाणे आपणही कसेही करून आपल्या बापाचा हा उद्योग बंद केला पाहिजे, असा विचार करून मच्छिंद्रनाथाने एक एक मासा पाण्यात पुन्हा सोडायला सुरुवात केली. आपली मेहनत हा मुलगा पाण्यात घालण्यात आहे हे पाहिल्यानंतर त्याच्या वडिलांना त्याचा इतका राग आला की तो ताबडतोब पाण्यातून बाहेर पडला आणि त्या मच्छिंद्रनाथाला, त्या बालकाला बऱ्याच प्रकारे मारत म्हणू लागला की मी मेहनत करून मासे धरून आणतो आणि तू ते पाण्यात पुन्हा सोडून देतोस, पाण्यात फेकतोस, तर मग काय करशील, काय खाशील, भीक मागण्याची वेळ येईल. अशा लक्षणांनी असे बोलून तो मासे धरण्यासाठी पुन्हा पाण्यात शिरला. वडिलांचे हे बोलणे ऐकून मच्छिंद्रनाथाला अत्यंत दुःख झाले आणि भिक्षेचे अन्न हे पवित्र असते, भिक्षेचे अन्न हे पवित्र असते, आता तेच आपण खावे असा विचार करून बापाला पुन्हा पाण्यात शिरल्याचे पाहून त्याची दृष्टी चुकून तो तेथून निघाला आणि फिरत फिरत बद्रिकाश्रमात गेला. तेथे त्याने 12 वर्षे तपश्चर्या केली. ती इतकी कठीण होती की कालांतराने त्याच्या हाडाचा फक्त संगाडाच शिल्लक राहिला होता. इकडे श्री दत्तात्रेयांची स्वारी शिवालयात गेली. तेथे आदिनाथांची स्तुती करतात. आदिनाथांनी प्रसन्न होऊन प्रत्यक्ष साकार रूपाने भेट देऊन श्री दत्तात्रेयांना आलिंगन दिले आणि आपल्या जवळच बसवले. नंतर उभयतांनी एकमेकांना वर्तमान समाचार विचारला. तेव्हा बदरिकाश्रमाचे रमणीय अरण्य पाहून घ्यावे अशी दत्तगुरुदेवांची इच्छा आहे, ती त्यांनी शंकरावर व्यक्त केली. मग त्यांना सोबत घेऊन आदिनाथ अरण्यात गेले. त्याच वेळी मच्छिंद्रनाथांना उदयकाळ होण्याचे दिवस आल्याने तो योगायोग घडून येण्याआधीच दत्त महाराजांना अरण पाहण्याची इच्छा होऊन त्यांना आदिनाथांचाही रुकार म्हणजे होकार मिळाला. त्यानंतर मग ते दोघेही बदरिकावनातील शोभा पाहून, सौंदर्य पाहून आनंदित झाले. योगशास्त्रावरील श्री मच्छिंद्रनाथ स्वामी
आणि गुरु गोरक्षणातील सत्ता असामान्य होती. समाधी योग, आत्मबोध, नादब्रह्म, बिंदू ब्रह्म, शून्यत्व आणि निरंजन तत्व या सर्वांचे केवळ ज्ञानच नाही तर अनुभूती त्यांच्यात परिपूर्णतेने होती, स्थित होती. या सर्वांचे केवळ पूर्ण ज्ञान त्यांच्याकडे होते आणि याचा त्यांच्या ग्रंथसंपदेत पदोपदी आपल्याला प्रत्यय येतो. अद्वैतारक उपनिषद आणि मंडल ब्राह्मण उपनिषदात उल्लेख केलेले अमृत तारक योग, उत्तर तारक योग, अमनस्य योग हा तर नाथांच्या विशेष अभ्यासाचा विशेष होता. चक्रभेदन, शून्यभेदन इत्यादी अवस्थांमधून शिवशक्ती सामरस्य प्रत्यक्षात कसे साधता येते हे या दोन्ही नाथांनी दाखवून दिले. शिष्यांना त्यांच्या योग्यतेनुसार काहीही संकोच न करता दिले. ज्ञानमार्गातील निर्गुण अवस्थेच्या अत्यंत अवघड मार्गावर त्यांनी योग्य अशा शिष्यवर्गाला मार्गदर्शन केले. बौद्धांच्या शून्यत्वाच्या पलीकडे अतिशून्य, महाशून्य आणि सर्वशून्य या अवस्थांचा भेद करून ब्रह्मरंध्रातली निजवस्तू म्हणजे सत्य कसे अनुभवावे, याचा अनुभव कसा घ्यावा यावर त्यांचे प्रभुत्व होते. ज्ञानयोग अर्थातच ध्यान या योगाचा त्यांनी समन्वय साधला होता. तथापि प्रत्येकाच्या कुवतीप्रमाणे आणि पिंडानुसार त्यांनी साधना आणि आचरणाचे नियम घालून दिले. नाथांची विचारधारा फार सखोल होती. ते द्वैत अद्वैतापर्यंत थांबले नाहीत, तर त्याच्याही पलीकडे असलेले द्वैताद्वैत विलक्षण नाथतत्व त्यांनी नेत्यांपुढे ठेवले, तत्ववेत्यांपुढे ठेवले. मानवी देह कोणत्याही आश्रमात असो, ब्रह्मचर्य, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम किंवा संन्यासाश्रम, प्रत्येक जीवन पद्धतीला त्यांनी उपयोग असलेली साधना सांगितलेली आहे. त्यांची धर्मसंकल्पनात वेगळी होती. प्रत्येक आश्रम हा त्यांनी धर्मच मानला होता. उन्नत करणारे जीवनाचे कार्य, आचार विचार, विवेक पद्धती हा धर्म त्यांनी मानला. परंतु ती व्याख्या संकुचित कधीच नव्हती. त्यामध्ये मानवधर्मच अभिप्रेत होता व तो सर्वांसाठी होता आणि तो विश्वात्मक होता. प्रेमाच्या, समतेच्या आणि विश्वभावाच्या अभेद्य शिलेवर स्थित असलेला तो परिपूर्ण असा नाथांना अभिप्रेत असलेला मानवधर्म होता आणि आहे. आजही तो मानवधर्म आहे. नाथांनी कालमानाप्रमाणे कार्याची योजना केली, ती द्रष्टेपणाने केली. कालाच्या स्थित्यंतरात जीवन पद्धतीत आमूलाग्र बदल झाला. अस्थिरता वाढत गेली आणि अशा परिस्थितीत योगाचे आचरण अशक्यच नाही, पण फारच थोडे अवघड झाले आहे. म्हणून नाथांनी पूर्वीपासून सिद्ध असलेल्या भक्ती मार्गाला चालना दिली. नाथ संप्रदायातील विष्णुपूजन या सगुण भक्तीची आपल्याला साक्ष देते. ज्ञानोत्तर भक्तीतून निर्माण होणाऱ्या ज्ञानावर त्यांनी भर दिला. समाजाला डोळस भक्ती शिकवली. तशा प्रकारचे अपार योग्यतेचे शिष्य त्यांनी तयार केले. श्री गहिनीनाथांनी श्री निवृत्तीनाथांना घडवले आणि श्री निवृत्तीनाथ यांनी संपूर्ण विश्वाला आदर्श असे श्री ज्ञानेश्वर महाराज घडवले. ही परंपरा नंतर खूप वाढली आणि आजही वाढतेच आहे. त्या परंपरेत
उच्च कोटीची ग्रंथसंपदा निर्माण झाली. भक्तीला पूर लोटणारा वारकरी संप्रदाय उदयाला आला आणि भक्तीचे एक वेगळे पर्वच सुरू झाले. मानवतेच्या उद्धाराचा मार्ग कालमानाप्रमाणे नाथांनी सकल विश्वाला प्रदान केला. हे एक महान कार्य आहे. मानवतेच्या उद्धाराचा मार्ग वारकरी संप्रदायाने प्रदान केला. हे एक महान कार्य आहे. त्यामध्ये नाथही आले. या मार्गात कोणाचाच अव्हेर नाही, कोणालाही कसलाही अटकाव नाही, बंदी नाही. दिव्य नाथांनी हे भव्य कार्य केले आहे आणि ते कृतीत उतरवणे, आचरणात आणणे, त्याप्रमाणे स्वतः वागणे यातच आपल्या सर्वांचा उद्धार आहे. नाथ संप्रदायाचं वैशिष्ट्य असं आहे की नाथ संप्रदायामध्ये कोणीही अनाथ नाही. कलियुगाला सुरुवात झाली त्यावेळी लक्ष्मीकांताने म्हणजे भगवान विष्णूने नवनारायण यांना द्वारकेला बोलावून आणण्यासाठी आपल्या सेवकाला पाठवले. त्यावेळी लक्ष्मीकांत सुवर्णाच्या सिंहासनावर बसलेले होते. जवळ उद्धवसुद्धा होता. इतक्यात नवनारायण आले. त्यांची नावं आपण ऐकूया. कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पलायन, अविर्होत्र, चमस, द्रुमिळ आणि करभंजन असे ते तेथे येऊन दाखल झाले. त्यांना पाहतात हरीने सिंहासनावर उतरून मोठ्या आनंदाने त्यांना आलिंगन देऊन आपल्या सोन्याच्या सिंहासनावर बसवले. नंतर लक्ष्मीकांताने त्यांची षोडशोपचारे पूजा केली. तो समारंभाचा मोठा थाट पाहून कोणत्या कारणास्तव आम्हाला बोलावून घेतले असे नवनारायणांनी हरीला विचारले. तेव्हा त्याने सुचवले की आपणा सर्वांना कलियुगात अवतार घ्यायचे आहेत. ज्याप्रमाणे राजहंस एकजुटीने समुद्राच्या पाण्यात जातात त्याप्रमाणे आपण सर्वजण एकदम अवतार घेऊन मृत्यूलोकात प्रकट होऊया असे श्रीहरीने त्यांना सांगितले. हरीचे भाषण ऐकून ते म्हणाले, हे जनार्दना, आपण आम्हाला अवतार घ्यायला सांगता, पण अवतार कोणता घ्यायचा, कोणत्या नावाने घ्यायचा हे सांगावे. त्यांचे म्हणणे ऐकून द्वारकाधीशाने त्यांना सांगितले की तुम्ही सर्वांनी अवतार घेऊन संप्रदाय स्थापन करायचा, दीक्षा देऊन उपदेश करायचा. तुम्ही कदाचित असे म्हणाल की आम्हाला अवतार यायला का सांगता. तुमच्या मनात प्रश्न येईल. तर तुम्ही असा विचार मनात आणू नका, कारण तुमच्याबरोबर दुसरी पुष्कळ मंडळी पृथ्वीलोकात अवतार घेणार आहेत. प्रत्यक्ष कवी वाल्मिकी, तुलसीदास होऊन येतील. शुकमुनी कबीर, व्यासमुनी जयदेव आणि माझा अत्यंत आवडता भक्त उद्धव हा नामदेव होईल. जांबुवंत नरहरी या नावाने अवतार घेऊन प्रसिद्धीला येईल. माझा भाऊ बलराम हा पुंडलिक होईल आणि मी सुद्धा ज्ञानदेव या नावाने अवतार घेणार आहे. कोण सांगतो? भगवान द्वारकाधीश अर्थात विष्णुभगवान सांगतात, मी सुद्धा ज्ञानदेव या नावाने अवतार घेणार आहे. कैलासपती स्वतः शंकर निवृत्ती होईल. ब्रह्मदेव हा सोपान या नावाने अवतार घेईल. आदिमाया ही मुक्ताबाई होईल. हनुमंतराय रामदास होईल. माझ्याशी रमवाण होणारी जी कुब्जा ती जनाबाई नावाने येईल. मग आपण आपल्याकडून होईल तितके जास्तीत जास्त कलियुगामध्ये भक्तीचे महात्म्य वाढवूया. तेव्हा अवतार कोणत्या ठिकाणी कशा रीतीने येऊन प्रगट व्हावे ते सविस्तर सांगण्याविषयी
नवनारायणांनी पुन्हा विनंती केली तेव्हा हरीने सांगितले की पराशर ऋषीचा पुत्र जो व्यास मुनी त्याने भविष्य पुराणामध्ये हे पूर्वीच वर्णन करून सांगितलेले आहे. पूर्वी ब्रह्मदेवाच्या वीर्यापासून 88,000 ऋषी निर्माण झाले. त्यावेळी वीर्याचा काही भाग हा ठिकठिकाणी पडला आहे. त्यापैकी थोडासा भाग 3 वेळा यमुनेत पडला. ते वीर्य लागलेच एका मच्छीने पकडले. मच्छीने गिळले. तिच्या उदरात कवी नारायणाने जन्म घेऊन मच्छिंद्रनाथ या नावाने जगात प्रगट व्हावे. शंकराने तृतीय नेत्रापासून अग्नी काढून कामाला जाळले. तो काम या अर्थाने प्राशन केलाय म्हणून अंतरिक्ष नारायणाने त्याच्या जठरी जन्म घेऊन जालंधर नावाने प्रसिद्ध व्हावे. ते अशा रीतीने की कुरुवंशात जन्मेजय राजाने नागसत्र केले आहे. त्याच्याच वंशात बृहद्रवा राजा हवन करील तेव्हा द्विमूर्धन म्हणजे अग्नी हा गर्भ सांडील. त्या प्रसंगी जालंधराने त्या यज्ञकुंडात प्रगट व्हावे. 88,000 ऋषी जेव्हा झाले तेव्हा ब्रह्मदेवाच्या वीर्याचा काही भाग रेवातेरीसुद्धा पडलाय. ते चमस नारायण याने रेवणसिद्ध नावाने प्रगट व्हावे. त्याच वीर्यापैकी थोडासा अंश एका सर्पिणीला सुद्धा मिळाला होता. तो तिने प्राशन केला. मग जन्मजय राजा सर्पसत्तात ब्राह्मणांनी सर्व सर्पांची आहुती दिली. त्यावेळी हिच्या उदरातून ब्रह्मबीज आहे असे जाणल्यावरून आस्तिक ऋषीने त्या सर्पिणीला वडाच्या झाडाखाली लपवून ठेवले होते. दिवस पूर्ण भरल्यानंतर ती सर्पिणी अंडे तेथे टाकून निघून गेली. ते अंडे अजून तेथे होते तसेच आहे. त्यात आविर्होत्र नारायणाने जन्म घेऊन वटसिद्ध नागनाथ या नावाने प्रसिद्ध व्हावे. मच्छिंद्रनाथ याने सूर्यरेत प्राप्तीसाठी मंत्रून दिलेले भस्म उकिरड्यावर पडेल. त्यात सूर्य आपले वीर्य सांडील. ते उकिरडामय असेल. त्यात हरिनारायणाने गोरक्ष या नावाने प्रगट व्हावे. दक्ष राजाच्या नगरात त्याची कन्या पार्वती हिला लग्न समारंभी पाहून ब्रह्मदेवाचे वीर्य गळाले. त्यावेळी त्याला परमलज्जा उत्पन्न झाली. खूप लाज वाटली म्हणून मग ते वीर्य रगडून त्याने चौफेर केले. त्यावेळी ते एका बाजूला 60,000 ठिकाणी झाले. त्याचे 60,000 वालखिल्य ऋषी झाले. दुसऱ्या बाजूचे केराबरोबर म्हणजे कचऱ्याबरोबर भागीरथी नदीत पडले. ते कुशमेटात गेले. ते अद्यापी तेथे तसेच आहे. म्हणून पिप्पलायन नारायणाने तेथे प्रगट होऊन चरपटीनाथ या नावाने प्रसिद्ध व्हावे. भर्तृहरी या नावाने कैलिक ऋषीने अंगणात ठेवले होते. त्यात सूर्याचे वीर्य अकस्मात पडले. ते त्याने तसे जपून ठेवले आहे. त्यामध्ये ध्रुवमीन नारायणाने संचार करून भर्तरीनाथ या नावाने अवतीर्ण व्हावे. हिमालयाच्या अरण्यात सरस्वतीच्या उद्देशाने ब्रह्मदेवाचे वीर्य गळाले. त्यातले थोडेसे जमीन पडले. त्यावरून वाघ चालल्याने आणि त्याच्या पायात राहिले. त्यातले थोडेसे हत्तीच्या कानात पडले. त्यामध्ये प्रबुद्धाने संचार करून कानिफा या नावाने प्रगट व्हावे. गोरक्षाने चिखलाचा पुतळा केला. त्यात करभंजनाने संचार करावा. अशा रीतीने कोणी कोठे आणि कसे जन्म घ्यायचे या गोष्टी नवनारायण कुळात गेल्यानंतर या गोष्टी नवनारायणांना अगदी स्पष्ट सांगितल्यानंतर ते आज्ञा घेऊन तिथून निघाले. मंदराचारावर गेले. मंदचार म्हणजे मंदार पर्वतावर गेले. आद्यनाथाचार्य चैतन्य
श्री मत्स्यनाथजी संजीव समाधी, श्री क्षेत्र मायंबा जिल्हा बीड या ठिकाणी आहे. त्यांची मंदिरे मिठमिठा औरंगाबाद, वडोदा तालुका मुक्ताईनगर, बडोदा नाही वडोदा मुक्ताईनगर जिल्हा जळगाव आणि किले मच्छिंद्रगड तालुका वाळवा जिल्हा सांगली या ठिकाणी आहेत. आज आपण या ठिकाणी आजचं पूर्ण करूया.